सांगाल आता स्वच्छता मोहिमेला सुरुवात झालेली आहे। आज आपल्या वरंगाव नगर परिषदेच्या माध्यमातून भोगावती नदी स्वच्छ हे जे आहे हे करण्याचा कार्यक्रमाचा आता एक पोकलँड इथे आणला आहे। त्या छोट्या खाणी कार्यक्रमाला उपस्थित आपले उपनगर अध्यक्ष अरुणाता इंगळे, आमचे नगरसेवक नानाभाऊ चौधरी, त्यानंतर इरफान अशफाक शाह, त्यानंतर आपले इफाभाई, कृष्णाभाऊ माळी, कामगार नेते मिलिंद भाऊ मेळे, त्यानंतर आपले शुभमजी जावळे, निलेश खासने, शामरावभाऊ धनगर, त्यानंतर सुनील भाऊ माळी, माजी उपनगर अध्यक्ष अखलाकभाई, बडरामदादा सोनवणे, सुभाषभाऊ धनगर, माजी सरपंच कुंदनजी, एजेजी, हाजी अल्लाउद्दीन शेठ, योगीजी माळी, इरफानभाई, सर्व ग्रामस्थ इथे उपस्थित आहे। या सर्व ग्रामस्थांचे मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो। आपण नगरपालिकेच्या माध्यमातून भोगावती नदी आपल्याला स्वच्छ करायची आहे। मी सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांना विनंती करणार आहे की तुम्हाला या नदीतला गाळ पाहिजे असेल तर तुम्ही तुमचे ट्रॅक्टर लावा आणि तातडीने पोकलँडनं आम्ही तुम्हाला तो गाळ जो आहे तो गाळ इथून नदीतला गाळ तुम्ही घेऊन जा। आपल्या शेतामध्ये पोषकाच्या स्वरूपाचा आहे आणि मला असं वाटते की एक चांगल्या प्रकारची भोगावती नदी, नमामि भोगावती आपण जे म्हटलं आहे ते नदीच्या या कामाला आपण इथे सुरुवात करतोय। या कामाला सर्वांनी सहकार्य करावं एवढीच अपेक्षा करतो। शेवटी तुमचं आमचं गाव आहे, तुमची आमची नगरपालिका आहे। नगरपालिकेच्या माध्यमातून आपण प्रथमतः या भोगावती नदीच्या स्वच्छतेला प्राधान्य त्या माध्यमातून दिला आहे। येणाऱ्या काळात तुम्हाला नदी एक चांगल्या प्रकारची सुशोभित अशा प्रकारची नदी दिसेल, तिच्यात पाणी साचलं गेलं पाहिजे। त्यानंतर जे सांडपाणी जे आहे त्याचा निचारा पुढे गेला पाहिजे अशा प्रकारचं नियोजन हे चांगल्या पद्धतीमध्ये आहे। त्याकरता मी संपूर्ण वरंगावकरांना इथे आम्ही विकासासाठी संपूर्ण नगरसेवक जे आहे ते इथे कटिबद्ध आहे। स्वच्छ शहर सुंदर शहर असं म्हटलं जाते। निरोगी नागरिक राहण्यासाठी वातावरण निरोगी लागते आणि ते निरोगी वातावरण करण्याचं काम हे आमच्या नगर परिषदेच्या माध्यमातून करते आहे। या कार्यक्रमाला सर्व आले त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो। सर, कुठपासून कुठपर्यंत जे असणार आहे पूर्ण आपली जी हद्द आहे आता सर्वप्रथम आपला हे जे इकडचा भाग आहे सातमोऱ्यापासून तर इकडे खळखळीपर्यंत हा पूर्ण जो पट्टा आहे हा पट्टा त्या माध्यमातून तिच्यामध्ये घेतला जाणार आहे।